स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या YouTube चॅनलमध्ये SEM क्लासेस SEM योजना गुरु या YouTube चॅनलवरती। तर आपल्या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। एकंदरीत PM किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 19वा हप्ता हा 14 जानेवारी रोजी मिळणार सविस्तर अशी माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी आपल्या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की विजिट करा। तर 14 पेक्षा व्हायरल बातम्या होत आहेत की मकर संक्रांतीच्या दिवशी जे हप्ता आहे ते हप्ता मिळणार आहे, खरंच शेतकऱ्यांच्या खात्यावरती मिळणार आहे का याची पडताळणी या व्हिडिओच्या माध्यमातून होणार आहे। त्यामुळे आताच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केल्याच्या नंतर बेल आयकॉनला ऑल प्रेस केल्याच्या नंतर जे डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की विजिट करा। बेस्ट आज असेल अवेलेबल आहे। तर एकंदरीत PM किसान योजना म्हटल्यानंतर केंद्र सरकारकडून राबवली जाणारी सर्वात मोठी योजना म्हणजे कोणती? DBT आर्थिक योजना म्हणजे PM किसान महासन्मान निधी योजना। या योजनेचा 19 हप्त्या संदर्भात सविस्तर माहिती। एकंदरीत मित्रांनो, PM किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 19 हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याकरिता आपल्याला एक काम करायचं आहे। ते म्हणजे मित्रांनो, आपल्याला करायचं काम आहे ती म्हणजे आपली EKYC प्रक्रिया पूर्ण असणं गरजेचं आहे। एकंदरीत मित्रांनो, आपली जर EKYC प्रक्रिया पूर्ण नसेल तर करून घ्या येणारा 19 हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होत जाईल। तर एकंदरीत मित्रांनो, EKYC प्रक्रिया जी आहे ती पूर्ण असणं गरजेचं आहे। EKYC प्रक्रिया पूर्ण नसेल तर करून घ्या, अन्यथा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येणार नाही। तर एकंदरीत 19 हप्ता येण्यासाठी महत्त्वपूर्ण असं काम करायचं आहे ते म्हणजे EKYC प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं आहे। एकंदरीत दुसरा प्रॉब्लेम जो येतो लँड सेलिंग स्टेटसचा प्रॉब्लेम। हा सुद्धा प्रॉब्लेम दुरुस्त करणं गरजेचं आहे। मित्रांनो, तुमचा 19 हप्ता तुमच्या खात्यामध्ये येण्यासाठी तुम्हाला ही जो प्रॉब्लेम आहे ते दुरुस्त करणं गरजेचं आहे। एकंदरीत हे तिन्ही प्रॉब्लेम दुरुस्त करा। आधार कार्डला बँक लिंक नसेल तर करून घ्या येणारा 19 हप्ता थेट तुमच्या खात्यामध्ये जमा होऊन जाईल। आणि आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे ते पाहण्यासाठी थेट आधार कार्डच्या वेबसाईटला भेट द्यावी। तर एकंदरीत आपण सविस्तर माहिती जाणून घेतली आहे, कोणकोणते प्रॉब्लेम दुरुस्त करायचे आहेत आणि काय काय करायचं आहे मी सांगितलेलं आहे। तर 14 जानेवारीला मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। तर मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केल्याच्या नंतर बेल आयकॉनला ऑल प्रेस करा। धन्यवाद। जय शिवराय।